एव्हरीवन. तर मी डॉक्टर सुचिता माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं आज खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आज मी हा अतिशय सुंदर असा सनफ्लावर कोस्टरचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते आहे. बनवायला अतिशय सोपा पण दिसायला अतिशय सुरेख आणि ब्युटिफुल दिसत आहे. म्हणजे एकदम सेंटर ऑफ अट्रॅक्शन ही जी गोष्ट आहे हे तुमच्या होम डेकोरमध्ये ॲड करा. नक्की स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघून तुम्ही हे बनवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. हा सगळ्यात आधी आपण मटेरियल्स बघत आहोत. आपल्याला लागणार आहे येलो कलर, डार्क येलो कलरमध्ये एक यान, नंतर एक ब्राऊन कलरमध्ये यान. तर हे दोन्ही पण जे यान आहेत ते मी गंगाचे घेतलेत. नंतर इथे आपण ही 3.5 मिलीमीटरची हुक, एक टेपेस्ट्री नीडल आणि आपली एक सीझर. आता आपण कोस्टर बनवायला स्टार्ट करत आहोत. सगळ्यात आधी आपण हा ब्राऊन कलरचं यानपासून सुरुवात करायची आहे. ब्राऊन कलरच्या यानमध्ये आपण यान असं होल्ड केलं आहे. नंतर आपण एक मॅजिक रिंग बनवायची आहे सुरुवातीला, आणि मॅजिक रिंगमध्येच आपण वर्क करणार आहोत. तर बघा, चेन 1 बनवली मी इथे, नंतर चेन 1 आणि ह्या मॅजिक रिंगमध्ये मी 1 2 3 4 5 6 आणि 7 असे 7 सिंगल क्रोशे स्टिचेस बनवले. आता आपण मॅजिक रिंग इथे क्लोज करून घ्यायची आहे. बघा, मॅजिक रिंग आपली इथे क्लोज झाली आहे. आणि जो फर्स्ट आपला हा सिंगल क्रोशे स्टिच आहे तिथे आपण हुक इन्सर्ट करायची आणि स्लिप स्टिच इथे करून घ्यायचं. म्हणजे आपला हा फर्स्ट राऊंड रेडी झाला आहे. आता आपण सेकंड राऊंडची स्टार्ट करूयात. सेकंड राऊंड स्टार्ट करताना चेन 1 बनवायची आहे आणि जो सेम आपण चेन 1 बनवली आहे तिथेच त्याच स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे बनवायचं आहे आणि परत एक सिंगल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. म्हणजे आपण इथे इन्क्रीज करत आहोत. तर बघा, आता प्रत्येकच जो पुढचा सिंगल क्रोशे स्टिच आहे त्याच्यामध्ये 2-2 स्टिचेस आपण बनवायचे आहेत. म्हणजे आपल्या पहिल्या राऊंडमध्ये 7 सिंगल क्रोशे स्टिचेस होते, तर आतल्या दुसऱ्या राऊंडमध्ये आपले एकूण 14 सिंगल क्रोशे असले पाहिजेत. आपण प्रत्येकच स्टिचमध्ये 2-2 सिंगल क्रोशे स्टिचेस असे बनवत आहोत. हा थोडा डार्क कलर असल्यामुळे मे बी व्हिडिओमध्ये तेवढं क्लिअर आय थिंक दिसत नाही आहे, पण आपल्या सूर्यफुलाचे आता कलरच तसे आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे सांगत आहे. मी तुम्हाला तोंडी पण सोबत सांगत आहे, जेणेकरून जर व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठे क्लिअर नाहीच दिसलं तरी पण तुम्हाला ऐकून मात्र नीट समजेल की आपण काय करत आहोत किंवा काय पॅटर्न आपण फॉलो करत आहोत. तर बघा, इथे आपले हे सगळे 14 स्टिचेस इथे बनवून झालेत. आता आपण आपला जो फर्स्ट सिंगल क्रोशे आहे त्याच्यामध्ये स्लिप स्टिच बनवून हा राऊंड पूर्ण करून घेऊयात. बघा, हा आपला फर्स्ट सिंगल क्रोशे स्टिच होता. इथे आपण स्लिप स्टिच बनवूयात. म्हणजे आपला हा दुसरा राऊंड इथे पूर्ण झाला आहे. हां, आता मी थोडंसं सेटअप माझं चेंज केलं आहे. मे बी आता व्हिडिओ थोडा क्लिअर अजून वाटत असेल. तर आता आपण तिसरा राऊंड बनवतो आहे. बघा, तिसऱ्या राऊंडच्या सुरुवातीला चेन 1 आणि जिथे चेन 1 बनवली आहे तिथेच एक सिंगल क्रोशे स्टिच असा बनवायचा आहे. नंतर जो नेक्स्ट आपला सिंगल क्रोशे स्टिच आहे त्याच्यामध्ये 2 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. आता आपला हा तिसरा राऊंड सुरू आहे. नंतर नेक्स्टमध्ये आपण एक सिंगल क्रोशे, त्याच्यापुढे 2 सिंगल क्रोशे, म्हणजे असे अल्टरनेट आपण हा इन्क्रीज करणार आहोत. नेक्स्टमध्ये एकच सिंगल क्रोशे बनवायचं आहे, त्याच्या नेक्स्टमध्ये 2 सिंगल क्रोशे बनवायचे. तर असाच आपला हा राऊंड इथे पूर्ण करायचा आहे. बघा, इथे माझा तिसरा राऊंड पूर्ण करून झाला आहे. तिसऱ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे 21 सिंगल क्रोशे स्टिचेस असले पाहिजे. आता आपण फर्स्ट सिंगल क्रोशेमध्ये असं स्लिप स्टिच करून तिसरा राऊंड इथे कंप्लीट करून घेऊयात. आता आपण चौथा राऊंड सुरुवात करूया. चौथ्या राऊंडच्या सुरुवातीला परत चेन 1 बनवायची आहे. सेम जागेमध्ये सिंगल क्रोशे पहिला, नेक्स्ट स्टिचमध्ये सिंगल क्रोशे 1 आणि तिसऱ्या सिंगल क्रोशे स्टिचमध्ये आपल्याला वाढवायचे आहेत, म्हणजे इथे 2 बनवायचे आहेत. तर चौथ्या राऊंडमध्ये आपला पॅटर्न असा असणार आहे.
दोन जे सिंगल क्रोशे आहेत त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे आपण विणायचं आहे आणि जो तिसरा सिंगल क्रोशे आहे त्याच्यामध्ये 2 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. तर प्रत्येक तिसऱ्या सिंगल क्रोशेमध्ये बघा इथे एक बनवला, इथे एक बनवला आणि प्रत्येक तिसऱ्या सिंगल क्रोशेमध्ये आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. तर हाच पॅटर्न फॉलो करून आपण चौथा राऊंड पूर्ण करून घेऊया. आता इथे माझा चौथा राऊंड कंप्लीट झाला आहे. चौथ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे एकूण 28 सिंगल क्रोशे असले पाहिजेत. आपण फर्स्ट सिंगल क्रोशेमध्ये एक स्लिप स्टिच करून चौथा राऊंड असा पूर्ण करून घेतला. 5व्या राऊंडच्या सुरुवातीला चेन 1 बनवली. सेम जागेमध्ये आपण पहिला सिंगल क्रोशे बनवायचा आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे बनवायचं आहे. तिसऱ्यामध्ये एक सिंगल क्रोशे बनवायचं आहे आणि इथे चौथ्यामध्ये आपण वाढवणार आहोत. चौथा जो सिंगल क्रोशे आहे त्याच्यामध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे आहेत. परत सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 1 आणि चौथ्यामध्ये आपण एकूण 2 सिंगल क्रोशे बनवायचे. तर प्रत्येक चौथा जो असणार आहे, आता इथे 1 1 1 आणि चौथ्यामध्ये 2 असा हा पॅटर्न आपण फॉलो करायचा आहे आणि हा चौथा राऊंड इथे पूर्ण करून घ्यायचा आहे. बघा इथे आता माझं 5वा राऊंड 1 2 3 4 5 5वा राऊंड इथे पूर्ण झाला आणि आता 5व्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे एकूण 35 म्हणजेच 35 सिंगल क्रोशे स्टिचेस असतील. पहिल्या सिंगल क्रोशे स्टिचमध्ये आपण असं स्लिप स्टिच करून घेऊयात, एक चेन बनवू आणि त्यानं आपण इथे असं कट करून घेऊयात. तर बघा आपलं हे कोस्टरमधला जो सेंटर पार्ट आहे आपला सनफ्लावरचा तो बनवून रेडी झाला आहे. आता आपण कोस्टरच्या पेटल्स बनवून घ्यायचे आहेत. पेटल्ससाठी आपण हा येलो कलरचा यार्न जो आहे आपला हा आता इथे जिथे आपण हा धागा कट केला आहे ब्राऊन कलरचा त्या सेम जागेमध्ये आपण आपला येलो कलरचा यार्न इथे अटॅच करून घ्यायचं आहे आणि आता हे जे उरलेले 2 यार्न टेल्स आहेत हे आपण असे सोबत कॅरी करायचे आहेत वर्क करताना. आता सुरुवात बघा, चेन 1 चेन 2 2 चेन बनवायचे आहेत आणि पुढचा जो आपला सिंगल क्रोशे स्टिच आहे इथे आपण ट्रिपल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. तर ट्रिपल क्रोशे स्टिच आता आपण शिकलेलो आहोत, पण तरी मी एकदा परत इथे तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. ट्रिपल क्रोशे स्टिचसाठी आपण यार्न ओव्हर करायचं आहे 2 वेळेस. नंतर ह्या जागेमध्ये आपण हुक इन्सर्ट करून एकदा यार्न काढून घ्यायचं आहे. आता आपल्या हुकवर 1 2 3 4 4 यार्न लूप्स आहेत. यार्न ओव्हर करून पहिल्या दोघांमधून, यार्न ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून आणि यार्न ओव्हर करून तिसऱ्या दोघांमधून असं काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं ट्रिपल क्रोशे स्टिच इथे रेडी झाला आहे. आता आपण चेन 1 चेन 2 2 चेन बनवल्या आणि पुढचा जो सिंगल क्रोशे आहे त्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच इथे बनवून घ्यायचं आहे. तर अशी आपली ही एक पेटल रेडी झाली आहे. बघा, चेन 2 नंतर नेक्स्ट स्टिचमध्ये 2 ट्रिपल क्रोशे स्टिचेस बनवायचे आहेत. एकाच स्टिचमध्ये आपण 2 ट्रिपल क्रोशे स्टिचेस बनवत आहोत. 1 2 चेन 2 बनवल्या, पुढच्या स्टिचमध्ये आपण स्लिप स्टिच करायचं आहे आणि हे जे यार्न टेल्स आहेत हे आपण असे सोबतच कॅरी करत आहोत. परत बघा एकदा मी लास्ट तुम्हाला एक्सप्लेन करते. चेन 2 ट्रिपल क्रोशे 2 म्हणजे 2 ट्रिपल क्रोशे बनवायचे आहेत पुढच्या स्टिचमध्ये. हा पहिला झाला आणि हा दुसरा ट्रिपल क्रोशे आपण इथे बनवत आहोत. चेन 2 आणि पुढच्या स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच. तर बघा इथे आपल्या ह्या कोस्टरच्या अशा 3 पेटल्स इथे रेडी झाल्यात. अशाच हा पॅटर्न फॉलो करून मी हा पूर्ण राऊंड बनवून घेते. तर बघा आता मी इथे ह्या राऊंडच्या जवळजवळ शेवटीच पोहोचली आहे. शेवटी काय होतं आहे बघा, आता आपल्या इथे एकूण आपण जर काउंट केलं तर इथून काउंट करताना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 ज्या आहेत त्या आपल्या ऑलरेडी पाकळ्या बनलेल्या आहेत. तर आता इथे आपला एक स्टिच उरलेला दिसत आहे बघा, इथे आपला एक स्टिच उरला आहे. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला 18वी पाकळी बनवायची आहे. तर पाकळी कशी बनवायची आता आपण शिकलेलो आहे. चेन 1 चेन 2 आणि या जागेमध्ये हा जो शेवटचा सिंगल क्रोशे उरलेला आहे त्याच्यामध्ये परत आपला जो पाकळीचा पॅटर्न आहे तो इथे आपण फॉलो करून 2 ट्रिपल क्रोशे बनवले, चेन 2 बनवल्या आणि बघा जिथून आपण सुरुवात केली होती ह्या फर्स्ट या जागेपासून तिथे आपण एक स्लिप स्टिच करायचं आहे. म्हणजे आपल्या ह्या
पूर्ण 18 पाकळ्या इथे बनवून रेडी आहेत. चेन 1 बनवायची आहे आणि एक्स्ट्रा यान आपण इथे कट करून घ्यायचं आहे. ते बघा असं हे सुंदर असं कोस्टर आपल्या इथे बनून रेडी झालं आहे. तर आता आपण याची फिनिशिंग बघूयात. फिनिशिंगसाठी आपल्याला हे जे यार्न टेल्स आहेत हे सगळे हाईड करून घ्यायचे असतात. आता आपण याची फिनिशिंग बघत आहोत. तर फिनिशिंगसाठी बघा आपण टेपेस्ट्री नीडल यूज करायची आहे. उरलेला जो धागा आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि ही बॅक साईड आहे वर्कची. बघा ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे. तर बॅक साईडनी आपण आपलं जे ही सुई आहे, ही जी नीडल आहे ही अशी आपले जे धागे असतात, आपले जे स्टिचेस असतात त्याच्यामधून अशी ओन काढायची आहे आणि परत पुढच्या काही जे स्टिचेस आहेत त्याच्यामधून अशी ओन काढायची आहे आणि उरलेला जो यान आहे तो आपण आता सेफली कट करू शकतो. तर आता आपण डायरेक्ट इथूनही धागा असा कट केला तरीही चालेल. तर असं हे आपलं सनफ्लावर कोस्टर इथे रेडी झालं आहे. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सनफ्लावर कोस्टर बनवण्याचं स्टेप बाय स्टेप शिकलो आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ लक्षात आला असेल आणि तुम्ही हे नक्कीच बनवून बघाल. तर बनवताना काही अडचण वाटल्यास नक्की कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल, हेल्पफुल वाटला असेल, जर तुम्ही आज काही शिकले असाल तर तेही कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. तर हे आपण डेकोरेटिव्ह पर्पजसाठी यूज करू शकतो. याचा आपण सेट ऑफ 6, सेट ऑफ 4 असं बनवून आपण हे गिफ्ट पण देऊ शकतो. आणि बघा हे जे 2 सनफ्लावर कोस्टर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा आकारामध्ये फरक दिसत असेल तर हा थोडा मोठा आहे आणि हा थोडासा छोटा आहे ॲज कम्पेअर. ते बघा हा फरक कशामुळे आला आहे मी ते आज तुम्हाला सांगते. तर सेमच जे यान आहेत ते आपण दोघांमध्ये यूज केलेत. फक्त हा जो मोठा आहे याच्यामध्ये आपण 4 मिलीमीटरची हुक मी यूज करून बघितली आणि याच्यामध्ये 3 मिलीमीटरची हुक यूज केली आहे. तर बघा साईजमध्ये असा फरक येतो. तर तुम्ही 3.5 मिलीमीटर यूज करू शकता आणि 4 मिलीमीटर यूज केली तर थोडंसं कोस्टर तुमचं मोठं होईल. जर आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपले जे क्रोशे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ ट्युटोरियल्स शेअर करा. चॅनल जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.